नमस्कार मित्रांनो. मी एक गावाकडचा मुलगा आहे. माझे शिक्षण गावाकडे झाले होते. शिक्षण झाल्यामुळे आता मला शहरात जॉब करण्यासाठी जायचे होते. कारण माझे सर्व मित्र आपापल्या व्यवसायात व्यस्त झाले होते. म्हणून मी पण शहरात जायचे ठरवले. पण जाणार कुठे हा प्रश्न पडला. मग माझ्या लक्षात आले की माझे काका आणि काकू नागपूरला राहतात. काका आणि काकू गेल्या महिन्यात घरात कार्यक्रम असल्यामुळे गावाला आले होते. तेव्हा मला काकांनी विचारले, चल येतोस का नागपूरला? मी तर आतून घाबरलो. आजपर्यंत मी नागपूरला कधीच गेलो नव्हतो. पण काका काकूंनी खूपच गळ घातली. काका खूप चांगले होते. मग आम्ही नागपूरला निघालो. पण इथे येऊन कळले की काकांची रूम फारच लहान आहे. गावाला आमची लहान ओसरी पण या रूमपेक्षा मोठी होती. पण आता आलो तर इथे राहावेच लागणार. गेल्या महिन्यापासून मी नोकरी शोधत आहे. माझी काकू मादक होती. खूप ठिकाणी जाऊन इंटरव्ह्यू देऊन आलो. काकांच्या अनेक मित्रांनी खूप कंपन्यांमध्ये माझ्या नोकरीसाठी बोलून ठेवले होते. काका कंपनीमध्ये कामाला होते. त्यांना शिफ्टनुसार ड्युटी असायची. कधी दिवस पाळी तर कधी रात्रपाळी. रात्री 8ला गेले की दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता परत यायचे. काकू घरीचे सगळे काम करायची. मी तिला कामाला मदत करायचो. काकाला एक मुलगा आणि एक मुलगी होती. दोघे दुपारी शाळेत जायचे. रूम लहान होती. रूमच्या कोपऱ्यात एक बाथरूम होते. हातपाय धुणे, अंघोळ वगैरे सगळे तिथेच करायचे. मला गावाकडून लवकर उठायची सवय होती. पण इथे लोक 9-10 वाजता उठायचे. काका दिवस पाळी असल्यावर लवकर उठून जायचे. त्यांचा डब्बा करायला काकू पण उठायची. चिंटू आणि मिनी तर 8 वाजल्याशिवाय उठत नसत. काकू घरात नेहमीच साडी नेसायची. त्यावर साधा ब्लाउजच असायचा. तिच्या साध्या साड्या होत्या. पण काकू लाभ आणि भरदार शरीराची होती. त्या नेसायची तिची लपक तिच्या सौंदर्याला अजूनच खुलवत होती. कधीकधी तिचा थोडा पदर सरकायला. पण काकू त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायची नाही. पदरही कधी सरकायचा. पण ती त्याकडे दुर्लक्ष करत असावी. घरात काम करताना जेव्हा मी वळकायचो तेव्हा नकळत माझं लक्ष तिच्याकडे जायचं. काहीतरी असं वाटत होतं जे मी स्वतः समजून घेत होतो. पण मी दुर्लक्ष करत होतो. आत्तापर्यंत अशा भावना मला कधीच झाल्या नव्हत्या. पण आता हळूहळू त्यांची जाणीव होऊ लागली होती. मी गावातूनच जीन पॅन्ट घालायचो. तिथे इथेही घालत होतो. पण आता मला स्वतःचं अवघडल्यासारखं वाटू लागलं होतं. भीती वाटतच होती. ही भावना काकूनी कधी जाणवली तर. पण त्या कधी काही बोलल्या नाहीत. त्या आपल्या कामात इतक्या मग्न असायच्या की त्यांना हे जाणवही नसेल. किंवा कदाचित त्या जाणून बुजून दुर्लक्ष करीत असतील. इथे येऊन मला असं वेगळंच वाटत होतं. मजा पण येत होती. कधी कधी कपडे धुताना काकू साडी भिजू नये म्हणून वर बांधायची. त्यावेळी तिच्या मांड्या मला स्पष्ट दिसायच्या. ती खूपच गोरी होती. पण तिच्या नजरेत एक अनोखे आकर्षण होतं. एक प्रकारचा मोहक गंभीरपणा. ती केस फारसे लांब होते. पण कमरेच्या खालीपर्यंत रोलेले मोकळे सोडलेले की वाऱ्यांच्या झुळकीबरोबर हालायचे. ती अंगाने भरदार आणि लांबलचक होती. पण तिच्या हालचालींमध्ये एक अनोखी लय होती. नागपूरला हळूहळू हळू लागली होती. घराच्या बाहेर पडायचा धाडस आला. शेजारच्या वाडीत राहणाऱ्या बंटीसोबत ओळख झाली. तो नागपूरचाच होता. 8वी नंतर शाळा सोडून काम करू लागलेला. आम्ही अधूनमधून भेटायचो. संध्याकाळी रोडच्या पलीकडे एका कड्यावर बसून गप्पा मारायचो. तो थोडा तुक्का स्वभावाचा होता. तो मला हसत हसत विचारायचा, तुझी काकू मस्त आहे रे. त्याचा प्रश्न ऐकून मी गडबडून जायचो. काही बोलायचो नाही. पण त्याच्या शब्दांनी मनात एक विचार रुजू लागला. खरंच मी तिच्याकडे पाहू लागलो होतो. तिच्या अस्तित्वात काहीतरी अमानुष आकर्षण होतं. ती घरात असताना कधी साडी तर कधी वेगळेच आत घाईघाईने घालत नसे. कधी दुपारी मी पुस्तक वाचत असताना नकळत नजरेत काही क्षणासाठी पडायचं आणि हृदयाचा ठोका चुकायचा. मग नकळत मी चोरून पाहायला लागलो. सकाळचा निवांत वेळ होता. मी उठलो आणि घरभर शांतता पसरलेली जाणवली. काका कदाचित आधीच कामावर गेले होते. अचानक साईडच्या बाथरूममध्ये पाण्याचा आवाज आला. मला वाटले नळ चालू राहिला असेल. मी पटकन उठून पुढे गेलो आणि हळूच मोडीत डोकावले. काकू अंघोळ करीत होती. ती तिचे तोंड पलीकडे होते. त्यामुळे तिला माझ्या उपस्थितीची कल्पना नव्हती. तिचे भिजलेले केस पाण्यात मखून तिच्या पाठीवरून अलगद खाली सरकत होते. तिच्या हालचालींमध्ये एक सहज लय होती. एक नैसर्गिक सौंदर्य. क्षणभर नजर हटली की नाही, तिच्या गोरी त्वचेवरून पाण्याचे थेंब उघळत होते. सूर्यकिरणात चमकत होते. हृदयाचा ठोका क्षणभर चुकला. मी पटकन भिंतीच्या आड लपलो. पण मन स्वस्थ बसवत नव्हतं. हळूच पुन्हा डोकावून पाहिलो. ती अतिशय मोहक वाटत होती. तिच्या सौंदर्यात एक सहज सुंदरता होती जिच्याकडे पाहताना वेळ थांबल्यासारखा वाटला. तिच्या पातळ त्वचेवरून ओघळणारे थेंब, तिच्या गोऱ्या वर्णाला दिलेली ती चमक आणि तिच्या शरीराच्या लयबद्ध हालचालींनी मनाला घातले होते.
अंघोळ संपत आली होती, पण माझ्या मनात विचारांचे काहूर उठले होते. बंटीचे शब्द मनात घुमू लागले. त्याने सांगितलेल्या गोष्टी खऱ्या वाटू लागल्या. मनाला अमानुष ओढ लागली आणि नकळत मी तिच्याकडे अधिक तीव्र नजरेने पाहू लागलो. क्षणभर असे वाटले की त्या धुकट वातावरणात जाऊन तिला सहज स्पर्श करावा, लगेच जाऊन तिला अलगद मिठीत घ्यावे आणि खूप प्रेम करावे. ती खूप मादक दिसत होती. आहा, काय ते दृश्य होते! वाटत होते की तिच्या उपद्रवी स्पर्शात हरवून जाऊ. पण मी इथेच थांबलो. हृदय वेगाने धडकत होते. समोरची दृष्ट पाहून नजर हटतच नव्हती. तिला पाहून मला आता रात्रभर झोप येणार नव्हती. माझं मन बेचैन होऊन फार ओढ मारत होतं. मला आता काकूने टॉवेल घेतला आणि कोणत्याही क्षणी ती बाहेर येईल आणि मला पकडेल म्हणून मी सावध झालो. हळूच अंथरुणात जाऊन झोपलो. पण माझी उत्तेजना अजून शांत होत नव्हती. काकूने वाकून बघितले, सर्व झोपले होते आणि याची खात्री करून ती बाहेर आली आणि साडी नेसली आणि देवाची पूजा केली आणि मुलांना उठवू लागली. मी जागा असूनही लगेच उठलो नाही, कारण माझं अजून जागाच होतं. मी पोटावर झोपून हळूहळू शांत करू लागलो. आता माझी काकूकडे बघण्याची नजर बदलली होती. कधी चान्स मिळाल्यावर मला मुद्दाम तिच्या अंगाला स्पर्श करण्याची जणू सवय जडली. तिचा स्पर्श झाला की वेळ लागायची. अंगात एक वेगळीच चमक उठायची. असं वाटायचं की लगेच तिला मिठीत घेऊन तिच्यावर खूप प्रेम करावे आणि नको नको ते करावे. तिच्याशी तशी स्वप्ने पण पडायची. त्यात बंटी आणखी भर घालायचा. तो एक एक आयडिया देऊ लागला. झोपेत पाय टाकायचा तिच्या पायावर आणि मस्त हात फिरवायचा वरून. पण माझी हिंमत नाही व्हायची. एका रात्री माझी काकू झोपली असताना तिच्या पायावरती चादर बाजूला झाली होती आणि मला माहीत होते की तिचे पाय दिवसभर दुखत होते, त्यामुळे झोपली होती आणि काकांची नाईट ड्युटी होती. मला झोप येत नव्हती, कारण मला काकूच्या स्पर्श करायची, हात लावायची दिव्य इच्छा झाली होती. मी जरा धीर करून विचारले, काकू आज पाय खूप दुखत होते का? ती म्हणाली, होय रे संदीप, आज उद्या बहुतेक पावसाची शक्यता आहे म्हणून दुखत आहेत. खरंच अंग दुखतंय, जरा पाय दाबतेस का? मी एकदम दंगच राहिलो. काकू मला सांगत होती पायाविषयी आणि पाय दाबायला माझा विश्वास बसेना. मी लगेच उठलो आणि काकूचे पाय दाबू लागलो. ती पाठीवर झोपली होती. साडी गुडघ्यापर्यंत घेऊन मी पाय दाबताना गुडघ्यापर्यंत येऊन पुन्हा खाली असे दाबत होतो. तिच्या स्पर्शाने चांगलाच वेडा झालो होतो. हात थरथरत होतं, पण आतून वेगळंच फील होते आणि माझ्यामधून करंट वाहू लागला. काकू डोळे मिटून पडली होती आणि मिश नजरेने मी तिला न्याहाळत होतो. मी स्वतः रोखून ठेवत होतो आणि अचानक ती खुशीवर वळली आणि खुशीवरून पोटावर झोपली. हे करताना तिच्या पायांचा स्पर्श माझ्या त्या जागी झाला. साडी जरा आणखी वर सरकली. माझा तोल सुटत चालला होता आणि मी फक्त एक फुटबार लाव होतो. पण आता डेअरिंग करायचे ठरवले. पाय दाबत दाबत मांडीपर्यंत आलो. तिला जाणीव झाली असावी. तिने लगेच मागे घेऊन साडी नीट केली आणि म्हणाली, बरे बस आता, आणि माझ्याकडे बघत राहिली. त्यावेळी तिची नजर काही वेगळीच होती. काका माझ्यासाठी नोकरी शोधत होते. मलाही नोकरीची गरज होती. नोकरी करायची होती, पण नोकरीसाठी बाहेर गेलो तर काकूपासून दूर राहायला लागेल म्हणून कंटाळा येत होता. मला आता नोकरी करायची इच्छा नव्हती. काका शिवाय द्यायचे, पण माझी काकू सांभाळून घ्यायची. एकटी असल्यावर मला समजवायची, अरे घरून एवढा लांब नागपूरला आलास आहेस, आता नोकरी कर म्हणजे लवकर पैसे कमावून लग्न करता येईल. मी तिला म्हणायचो, नको ग लग्न वगैरे, मला तुझ्याकडे जायचे आहे असे म्हणून तिच्या नजरेत टाकायचो. तिला आता जाणीव व्हायला लागली होती असे मला वाटले. काका मला खूप बोलले आणि त्या दिवशी काकूने माझी बाजू घेतली म्हणून मला बरे वाटले. मी खूप खुश झालो होतो. आता बहुतेक काकूला माझी ओळख पटली. बंटी म्हणतो त्याप्रमाणे आता प्रयत्न करायला हरकत नाही. त्या दिवशी रात्री सर्व झोपल्यावर मी हळूच खाली सरकलो. काकूच्या पायाला पायाने स्पर्श केला. पायावर सरकून तिची साडी जरा वर घेतली. तिच्या पायावर पाय ठेवला आणि दाब देऊ लागलो. छान वाटत होते. काकूलाही बहुतेक छान वाटत होते म्हणून तीही काही बोलली नाही. माझा धीर वाढला. मी हळूहळू आणखी खाली सरलो आणि पायाला हात लावू लागलो. अचानक काकू उठली आणि तिने माझ्याकडे बघितले. मी झोपेचे सोंग घेऊन पडून राहिलो. माझे काळीज जोरात धडधडत होते. तिला वाटले मी झोपेत आहे म्हणून ती पुन्हा झोपी गेली. दुसऱ्या दिवशी मुले शाळेत गेल्यावर तिने मला विचारले, काय रे, काल रात्री माझ्या पायावर का पाय ठेवला होतास? हात पण फिरवत होतास ना?
मी जरा घाबरलो आणि म्हणालो, नाही ग, झोपेत असेल. स्वप्न बघत स्वप्नात मला वाटले की मी तुझं पाय दाबत आहे. अच्छा, असं? काय नाही, मला वाटलं असं. म्हणून तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि माझ्या पॅन्टवर पण, आणि म्हणाली, काय रे, माझ्याकडे असा काय बघतोस रे? मी म्हटले, असा म्हणजे कसा? ती म्हणाली, त्या दिवशी पण पाय दाबायला सांगितले तर हात वरवर जात होते. मला उगाच कुठेतरी हात लावायचा प्रयत्न करतोस, हो ना? मी खाली मान घालून उभा होतो. तिने हळूच हाताने हनुवटीवर केली आणि म्हणाली, माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यात पाणी आले होते. काकू म्हणाली, अरे असं काय करतोस? मी तुझ्या चांगल्यासाठी सांगते आहे. माझ्याकडे काय आहे? एवढे तिचा ब्लाऊज असूनही सरकलेला होता. माझे पटकन तिकडे लक्ष गेले. मादक दिसत होते. कोटची साडी अंगाला चप्प बसली होती आणि ती अजून उठून दिसत होती. मला भावना अनावर झाल्या. डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मी काकूला मिठी मारली. पण अशा माझ्या अचानक कारणाने ती एकदम चमकली. पण माझी पकड एकदम सोडू पण शकली नाही. राहुल, अरे सोड मला. काय करतोस? सोड ना, सोड, असं म्हणून मला ढकलू लागली. मी तिच्या अंगावरून, पाठीवरून, डोक्यावरून हात फिरवू लागलो. राहुल, अरे तू इथे नोकरीला आलायस, असं काय करतोस? असाच वागायचे असेल तर परत पोहोचून यायला सांगते त्यांना. सोड मला. असे म्हणून काकूने माझ्या कानामागे एक लावून दिली. मी रडू लागलो. म्हणालो, सॉरी काकू, मी चुकलो, अशी पुन्हा नाही करणार. पण काकांना सांगू नको, मला घरातून काढू नको प्लीज. मी तू सांगितलेले सगळे ऐकेन, पण मला इथूनच राहू दे. मला तू आवडतेस. राहुल, तू आता गप्प राहा आणि बाहेर जा. मला तुझ्याशी बोलायचे नाही. मी म्हणालो, काकू प्लीज मला माफ कर, मी तुझ्या पाया पडतो. काकू पदरसारखं वर करू लागली आणि ती पण कावरीबावरी झाली होती. मी हळूच तिचे निरीक्षण करत होतो. ती थोडीशी लाजली सुद्धा होती. तिला आतून कुठेतरी मी जे बोललो ते आवडले होते. मी पुन्हा एकदा सॉरी म्हणून तिथून निघून गेलो. संध्याकाळी बंटी भेटला. त्याला घडलेली हकीकत सांगितली. तो म्हणाला, यार बाजी मारलीस तू, शाब्बास. काकू आता तुला पटली म्हणून समज. जेव्हा रात्री जेवायला बसलो तेव्हा काका सांगत होते की एका ठिकाणी काम होणार आहे, उद्या जायचे आहे. काकू मात्र माझ्याकडे बघत नव्हती, पण मी चोरून तिच्याकडे बघत होतो. एका क्षणी आमची नजरानजर झाली. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळ्याच भावना होत्या. राग नव्हता नक्की. दुसऱ्या दिवशी त्या कारखान्यात नोकरी मिळाली. काका मोतीचूर लाडू घेऊन आले. मी खुश होतो. काकूला मुलांना लाडू दिले. पाया पडलो. काकू माझ्याकडे बघून हसत होती. काका रात्री घरी असले की घरात सर्वांना जागा पुरत नसे. मग मी बाहेरच्या ओसरीत झोपायचो. त्या रात्री पण ओसरीत झोपलो. मध्यरात्रीनंतर कशापशा आवाजाने जाग आली. काकूच्या बांगड्यांचा आवाज येत होता. मी हळूच उठून पडदा किंचित बाजूला करून आतल्या खोलीत बघण्याचा प्रयत्न करू लागलो. पण काही दिसत नव्हते. थोड्या वेळाने डोळे सरावले आणि काकूची आकृती दिसू लागली. काकूने कपडे काढून काकाच्या कमरेवर तोंड करून काहीतरी करत होती. अंधारात नीट दिसत नव्हते, पण नंतर लक्षात आले की काकाचा आस्वाद घेत होती. थोड्या वेळाने ती काकांच्या बाजूला झोपली आणि हलक्या आवाजात म्हणाली, चालू दे ना आता. काका उठले, काम चालू केले आणि एकाच मिनिटात ती म्हणाली, काय हो, तुम्ही काही करतच नाहीशी. ती काकांना हट्ट करू लागली, पण काही उपयोग झाला नाही. काका उठून मोरीमध्ये गेले. काकू अंतर ममत होती. अंधारातही मला तिचा चेहरा दिसत होता, निराश झालेला. सकाळी उठल्यावर तिचा मूड चांगला नव्हता. बडबड करत होती. रात्रीच्या प्रकारामुळे ती वैतागलेली होती. माझ्याकडेही रागाने बघत होती. मी कामावर जायला निघालो. तिच्या पाया पडलो. तशी हसली आणि माझ्या पाठीवर हात फिरवला. मला छान वाटले. माझा जॉब चांगला होता. संध्याकाळी घरी आल्यावर काकूने विचारल्यावर मी तिला सगळी माहिती दिली. कामावर सुपरवायझर वगैरे कसे आहेत, इतर लोक कसे आहेत ते सगळं सांगितले. वाह, छान झाले, तुला नोकरी मिळाली. ते आज जरा माझी सेवा कर. मग पाय दाबून दे. आज पण फार दुखत आहे. आणि माझ्याकडे बघून हसली. मी चमकून तिच्याकडे बघितले. मला आता काका कधी कामावर जातात आणि रात्री मी कधी काकूचे पाय दाबतो असे झाले होते. काका 9 वाजता कामावर गेले. काकूने आज जेवण लवकर आटोपलं होतं. मुले 10 वाजता झोपी गेली. काकू 11 वाजता सगळे आटोपून अंथरुणावर पडली. तिने लाईट बंद केला आणि मला खुणावले बाजूला यायला सांगितली. ती झोपली आणि साडी गुडघ्यापर्यंत वर केली आणि दाब म्हणाली. मी पायाची बोटे कुरवाळू लागलो. हळूहळू तळवे दाबू लागलो. तिच्या पोटात दाबू लागलो. एकदा तिच्या चेहऱ्यावर पाहिले. ती डोळे बंद करून खालचा ओठ सावत होती. मी वर सरकलो.
गुडघ्यांना स्पर्श करीत मालिश करायला सुरुवात केली. तशी ती शहारली. तिने डोळे उघडले आणि डोळे मोठे करून दटावू लागली. श्वास वाढला होता. एकदा तिने मुलांकडे नजर टाकली. ती शांतपणे झोपली होती. मी थांबलो नव्हतो. तिने आता माझा हात धरला आणि मला थांबवू लागली. पण आता मी थांबू शकत नव्हतो. मी तिचे पाय दाबण्याचे सोडून कुरवाळू लागलो. एका अचानक मांडीवर ओठ टेकवले. काय करतोस संदीप? असं करू नकोस. मी तुझी काकू आहे. मी माझ्या डोक्यावर हात ठेवून होती. मी पागल झालो होतो. त्या वासाने पुढचा मागचा विचार न करता मी तिची साडी वर केली आणि ती थरथरत होती. अचानक ती उठली आणि माझ्याकडे अत्यंत नशिल्या नजरेने पाहू लागली. तेच अस्ताव्यस्त झाले होते. मी वेड्यासारखं तिला न्याहाळत होतो आणि अचानक तिने मला जोरात मिठी मारली. माझ्यावर त्याचा वर्षा सुरू झाला. मला ओठांवर किस करू लागली. ती उठली. तिचे 2 चादी घेतल्या आणि माझा हात पकडून मला खेचत ओसरीवर घेऊन आली. आम्ही कपडे काढले आणि मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, ते पाहिजे आहे मला आता माझ्या आत. मी म्हणालो, काकू तू तर तयार नव्हतीस ना, मग आता कसे का करत आहेस? तर ती म्हणाली, मला आता राहवत नाही रे. कालपासून तुझ्या काकाने मला उपाशी पोटी ठेवलं आहे. आज तू मला सोडू नको. मी म्हणालो, अगं काकू पहिलं कापू. तुला हेच तर सांगत होतो. पण तुला आवडले नाही. काकू म्हणाली, खूप आवडले होते रे. पण माझा नाईलाज होता. मला भीती वाटत होती. पण आता तू पाहिजे तसं मला तोडून मोडून कर. काकू असे म्हणताच मी काकूला जोरात मिठी मारली आणि तिच्या ओठांवर किस करू लागलो. ती सहारून केली होती. आता मी पण काही भानावर न होतो. मी आज दुनियेतील सगळ्यात भारी सुख अनुभवत होतो. आता आम्ही पूर्ण मोकळे होऊन काम करू लागलो. काकू आता मला साथ देत होती आणि म्हणत होती, आता तू मला सोडून इथून दुसरीकडे कधी जाऊ नको. मी म्हणालो, तू म्हणत असतील तर दुसरे लग्न पण करणार नाही. तर काकू खूप खुश झाली आणि मला जोरात मिठी मारू लागली. आता बघता बघता शेवटच्या क्षणावर दोघेही पोहोचलो आणि आम्ही खूप मादक आवाज करायला लागलो होतो. आमच्या बाजूचा परिसर आमच्या आवाजाने घुमू लागला आणि मनावर एक अमानुष वेळ उलगडत होतं. मन शांत होऊन गेलं. मनातील आग कमी झाली. आता कित्येक दिवसाची लागलेली भूक मिटली आहे असे वाटू लागले होते. मनातील काकूसोबत घालवायची रात्र आनंदी उत्साही जाणार होती. रात्री झोप कमी आणि ते 5-6 वेळा केले आणि मग मन शांत झालं. माझी आणि काकूची आता चांगली जोडी जमली होती. जेव्हा कधी एकांतात मिळेल तेव्हा आम्ही मजा करायचो. माझ्यावर खूप प्रेम करायची तीर्थरूप. मी तिला मनसोक्तपणे घ्यायचो. कधी एक दिवस असा केला नाही की ती माझ्या मिठीत आली नाही. माझे असे चांगले दिवस चालू होते. तेवढ्यातच एक दिवस असा आला. काकू आणि मी ते करत असताना वात्रट बंटी तिथे येऊन टपकला आणि मला काकूकडून धोका मिळाला. काकू आणि बंटी पुढची कथा भाग 2 मध्ये सांगणार आहे. नक्की बघा, कारण मी काय सहज सोडून जाणारा मुलगा नाही. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. भाग 2 नक्की पहा.